नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या आत्ता लक्षात येते हे कानाकोपऱ्यामध्ये दूध भेसळीचा जो बाजार पसरला आहे त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आम्ही सांगणार आहोत. आणि ते सांगत असताना साऊथ इंडियातले एक मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कंपनीचं नाव कसं वारंवार ह्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये येतं आहे तेही सांगणार आहोत. अर्थात त्यांना फसवलं आहे की ते पण या सगळ्या कटाचा भाग आहे, त्यांची कंपनी, हे समजून घ्यायचं आहे. पण तुम्ही कल्पना करा की 272 जण, श्री तुकाराम मुंडे यांच्या आत्ताच्या कारवाईमुळं 232 जण की जे सिंथेटिक दूध बनवत होते, आत्ता जेव्हा धाड पडली तेव्हा 2.5 कोटी रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं जमा केला आहे. आणि ते आज पकडले गेले. ह्यापूर्वी किती काळ ते करत होते, म्हणजे एक एक करत ते 232 जण आहेत. त्याची व्याप्ती किती मोठी असेल, किती जणांचं आयुष्य बर्बाद व्हायला ते कारणीभूत ठरलेत, किती राज्यामध्ये त्यांनी हे विष पसरवलं आहे, किती जण ह्या त्यांच्या सिंथेटिक दुधामुळं मृत्युमुखी पडलेत, ईश्वरालाच माहिती आहे. आणि म्हणून आत्ताचं जे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ते शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. मी सांगणार आहे की दाक्षिणात्य राज्यातले ते मुख्यमंत्री ज्यांची कंपनी सतत चर्चेमध्ये कशी आहे. FDA ची नवीन कारवाई आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम इथं त्यांनी कारवाई केली. भूम हा मराठवाड्यातला सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा. तिथंच कुंतलगिरी आहे. कुंतलगिरीचे पेढे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. जैन धर्मियांचं एक मोठं धार्मिक स्थळ तिथं आहे. तुळजाभवानी त्याच जिल्ह्याची तेर, जे ऐतिहासिक 2,500-3,000 हजार वर्षापूर्वीचा ज्या नगरीशी संबंध आहे, ते तगर म्हणजेच आजचं तेर, जे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीमुळं ओळखलं जातं. ओमराजे निंबाळकर यांचं गाव पण तिथेच तेरला चिटकून. मी हा रेफरन्स का दिला तर मराठवाड्यातला तुलनेनं आकांक्षित जिल्हा म्हणजे मागास जिल्ह्यापैकी एक, त्या जिल्ह्यातल्या भूममध्ये हे रॅकेट सुरू होतं, जे आत्ता FDAने पकडलं. कल्पना करा की मुंबईमधल्या त्या आईस्क्रीमवाल्यापासून, इकडे मंचरमधल्या ह्या भेसळखोरापासून, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मंडळींपासून ते आता मराठवाड्यातल्या ह्या छोट्या छोट्या गावापर्यंत हे जे भेसळखोराचं रॅकेट आहे ते किती पसरलेलं आहे, किती वर्ष सुरू होतं आणि कुणीही कसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. स्वतः बघा, अन्न व औषध प्रशासन याचे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत श्री रोहित दिनेश फंदी यांनी एक तक्रार दिली. आरोपी आहेत इंदिरानगर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव इथले मधुबन ट्रेडिंग कंपनीचे मालक बाळासाहेब मधुकर गोडगे. मुख्य आरोप आहे, आरोपी हा मानवी आरोग्याला अत्यंत अपायकारक आणि आरोग्याशी खेळ करणारं कृत्रिम किंवा बनावट सिंथेटिक मिल्क तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा बेकायदेशीर साठा आणि पुरवठा करत असल्याचा संशय आहे त्याच्यावरती. यांनी जप्त केलेला जर माल बघितला आपण तर तिथे वेगवेगळ्या 6 ब्रँडच्या एकूण 61 गोण्या व्हे पावडर आणि परमिएट पावडरचा साठा आढळून आला, जो प्रत्येकी 25 किलोच्या गोण्या आहेत. तपासात असं आढळून आलं की हा साठा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथल्या हेमंत कॉर्पोरेशनकडून खरेदी केला जात होता. आरोपीकडे या मालाच्या विक्रीच्या अधिकृत पावत्या नव्हत्या. हे पावडर धाराशिव आणि परिसरातील विविध दूध संकलन आणि शीत केंद्रांना, मिल्क चिलिंग सेंटर्स, दुधात भेसळ करण्यासाठी पुरवलं जात होतं. मग आता अन्न सुरक्षा मानके कायदा 2006च्या विविध कलमाप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आता हे कृत्रिम किंवा बनावट दूध कसं तयार केलं जात होतं मी सांगणार आहे की मुख्यमंत्री कोणते आहेत, त्यांची कोणती कंपनी चर्चेत आहे. व्हे पावडर आणि परमिएट पावडरचा मी उल्लेख केला. हे पनीर किंवा चीज बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारे उपपदार्थ आहेत. दुधाची मात्रा वाढवण्यासाठी आणि ते घट्ट दाखवण्यासाठी कमी खर्चात या पावडरची भेसळ केली जाते. हे ते सिंथेटिक दूध. स्किम्ड मिल्क पावडर, ज्याला SMP आपण म्हणतो, किंवा दुधाची भुकटी. दुधाचे प्रमाण रासायनिक पद्धतीनं वाढवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. पामतेल किंवा इतर वनस्पती तेल. दुधाला नैसर्गिक स्निग्धता, फॅट आणण्यासाठी त्यात तेल आणि एमल्सिफायर मिक्स केलं जातं, त्यामुळे तेल आणि पाणी एकमेकांमध्ये एक जीव होतं. हे ते विषय.
डिटर्जंट, शॅम्पू किंवा युरिया. रासायनिक पद्धतीनं तयार केलेल्या तेलाच्या मिश्रणाला दुधासारखा पांढरा रंग आणि फेस आणण्यासाठी कपडे धुण्याचे डिटर्जंट किंवा शॅम्पू वापरला जातो. तसंच दुधाची लॅक्टोमीटर रिडिंग SNF व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्यात युरिया मिसळला जातो. आणि तक्रारीमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे फंदेनी की हे कृत्रिम दूध नैसर्गिक दूध म्हणून ग्राहकांना विकून फसवणूक केली जाते. हे रासायनिक मिश्रण मानवी आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत घातक आहे. हू केअर्स. आता मग या सगळ्या तक्रारीच्या नंतर जर हे सिंथेटिक दूध ह्या मंडळींनी विकलं, कारण ह्या 232 लोक गुंतलेले, 272 जणांनी गेल्या 6 महिन्यामध्ये 2,58,00,000 रुपयाची दूध पावडर खरेदी केली एवढी. आणि कल्पना करा की ह्या 2,88,00,000 म्हणजे सुमारे 3 कोटी रुपयाच्या दूध पावडरपासून त्यांनी किती कृत्रिम दूध बनवलं असेल. आपल्या कल्पनाशक्तीला जेवढा वाव आहे तेवढा वाव आपण द्यावा. कारण आता हे जे केंद्राचे तात्पुरते परवाने वगैरे रद्द केले असले तरी 1 डिसेंबर 2025 ते 29 मे 2026 या अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जे 272 जणांनी हे जे दूध पावडर खरेदी केली, तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या दुधाचा दीर्घकाळ सेवन केल्यास जे काही आजार होतात त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये सिंथेटिक दूध बनवत होते. याचे दुष्परिणाम बघा: पोटाचे विकार, मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, मुलामध्ये धोका, कुपोषण, वाढ खुंटणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, मूत्रपिंडावरती परिणाम, युरिया किंवा इतर नायट्रोजन युक्त पदार्थ असल्यात किडनीवरती ताण येऊ शकतो, यकृतावर परिणाम, काही रसायनामुळे लिव्हरला इजा होऊ शकते, जे झालं असण्याची शक्यता आहे. डिटर्जंट किंवा साबणासारखे पदार्थ असल्यास तोंड, घसा व पचनसंस्थेची जळजळ, अतिसार, निर्जलीकरण, कॉस्टिक सोडा किंवा इतर क्षारीय रसायनं असल्यास नलिका व पोटाला इजा होऊ शकते. आणि दीर्घकाळ सेवन केल्यास पोषणमूल्य कमी असल्यानं कॅल्शियम, प्रथिनं आणि इतर आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. ह्याच्यात जी सतत उल्लेख केली गेलेली व्हे पावडर आहे, स्वतःमध्ये बेकायदेशीर किंवा हा विषारी पदार्थ नाही आहे. ते दुग्धजन्य उत्पादन आहे. अनेक प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने, स्पोर्ट्स न्यूट्रियनमध्ये कायदेशीररित्या वापरले जातं. पण जर त्याचा वापर नैसर्गिक दूध असल्याचं भासून दूध भेसळ करण्यासाठी केला गेला तर तो अन्न भेसळीचा विषय ठरू शकतो. आणि मग आता असं दिसतं आहे की मधुगंध ट्रेडिंग कंपनी, हा जो बाळासाहेब मधुकर गोडगे आहे, त्यांनी हे केलं. त्याच्या दूध संकलन आणि शीत केंद्रावरती 50,000 लिटर क्षमतेच्या टाक्या, 61 पोती वे पावडर, प्रत्येकी 25 किलो अशी सामग्री आढळून आली. तपासामध्ये विक्री बिल बुक, सेल रजिस्टर्ड, फॉस्कोसच्या नोंदी, वाहनाची माहिती आणि दूध संकलन केंद्राच्या नोंदी तपासण्यात आल्या. आणि फूड सेफ्टी स्टँडर्ड्सनुसार हे दूध नीट तयार झालेलं नव्हतं. याच्यामध्ये वे पावडर, स्कीम मिल्क पावडर, वनस्पती तेल किंवा फॅट, स्टार्च, ग्लुकोज, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा आणि पाणी असं सगळं मिळून तिथं वापरलं जाण्याची शक्यता होती. आणि ती आता कारवाई सुरू आहे. तसंच लातूर जिल्ह्यामध्ये पण किल्लारीमध्ये अशाच पद्धतीची कारवाई झाली. ह्या सगळ्या कारवाईच्या दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू यांच्या एका कंपनीचा वारंवार उल्लेख येतो आहे की ही कंपनी महाराष्ट्रातनं दूध संकलन करून संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये दुधाचा पुरवठा करते. आता याचे 2 अर्थ होतात. एक, स्वतः मुख्यमंत्र्याची कंपनी आहे तर मग ते त्या व्यवहारावरती किती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांची पण फसवणूक सुरू आहे. संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये हे सिंथेटिक दूध पाठवलं जात आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळचा संदर्भ मी ऐकला की जिथून हे आंध्र प्रदेशमध्ये दूध जातं. अगदी तिरुपतीपर्यंत हे दूध पाठवलं जातं. सोलापूर, मग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, धाराशिव, बीड, अहिल्यानगरचा काही भाग, या भागातनं हे दूध आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठवलं जातं आहे अशी माहिती आहे. आणि प्रत्येक वेळेला श्री चंद्राबाबू नायडू यांची कंपनी अशा पद्धतीचं दूध खरेदी करते आहे असं आता ह्या अनेक ठिकाणच्या चर्चेतनं दिसतंय. मी पुन्हा एकदा सांगतो की त्यांची जी कंपनी आहे ती ह्याच्यामध्ये सहभागी आहे असं मला म्हणायचं नाही. पण कदाचित ह्या कंपनीची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे सिंथेटिक दूध विकून फसवणूक केली जाते. अर्थात हा FDA च्या तपासाचा भाग आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढं लक्ष श्री तुकाराम मुंडे यांचं आहे, किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन त्याचे होणारे सामाजिक आर्थिक परिणाम आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतोय. कारण
हे मराठी माणसाच्या आरोग्याशी निगडीत आहे आणि इथे ज्या ज्या मंडळींनी तडजोड केली तर सगळ्यांना थेट फासावरती लटकवावं इतका हा गंभीर गुन्हा आहे. थांबतोय मी इथे. हे जे आमचं विश्लेषण सुरू आहे, मला आनंद आहे की तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं पाहताय. फक्त दरवेळेला मी तुम्हाला विनंती करतो तशीच करेन. चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकापर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया. थँक्यू.